नमस्कार मित्रांनो, मराठा कुणबी विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी आहे। मोफत कॅम्प्युटर कोर्स तुम्हाला इथे मिळणार आहे आणि यामध्ये 40,000 प्लस जागा सुद्धा आहेत। तर यासाठी नेमका ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तत्पूर्वी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो। चला तर मित्रांनो सुरुवात करूया। तर इथे पाहू शकता मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम। तर इथे तुम्ही लक्ष द्या, मराठा कुणबी, कुणबी मराठा आणि मराठा कुणबी समाजाच्या नॉन क्रिमिलियर गटांच्या युवांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम। तर मित्रांनो, यासाठी फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे। या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही या वेबसाईटवर येऊ शकता। आता इथे आल्यानंतर मित्रांनो, फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला इथे तुम्ही डाव्या बाजूला बघू शकता न्यू युजर रजिस्टर, तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। आणि इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो, इम्पॉर्टंट इंस्ट्रक्शन इथे तुम्हाला या चौकटीमध्ये क्लिक करून ओके बटनावर क्लिक करायचं आहे। ओके बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला पर्सनल डिटेल्स भरायची आहे, जसे की तुमचं पूर्ण नाव, तुमचा आधार नंबर, तुमची जन्मतारीख मेल फिमेल निवडून तुम्हाला आर यू सिटीजन ऑफ इंडिया इथे येस करून, आर यू महाराष्ट्र डोमोसाईल कॅन्डिडेट इथे पण तुम्हाला येस करून नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे। नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, स्टेप नंबर 3 मध्ये तुम्हाला इथे कॉन्टॅक्ट डिटेल्स जसे की तुमचा मोबाईल नंबर, इथे ईमेल आणि कॅप्चा कोड टाकून तुम्हाला नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे। नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, समोर तुम्हाला इथे आता स्टेप नंबर 4 मध्ये तुम्हाला इथे फोटो अपलोड करायचा आहे। लाईव्ह फोटो तुम्हाला इथे घ्यायचा आहे। लाईव्ह फोटो घेतल्यानंतर मित्रांनो, इथे पाहू शकता तुम्ही उजव्या बाजूला फोटोच्या खाली अपलोड बटनावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। आणि अपलोड बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर स्टेप नंबर 5 मध्ये तुम्हाला आता अशा प्रकारे इथे तुम्हाला आधार कार्ड इथे दाखवायचं आहे आणि त्याचा तुम्हाला इथे फोटो घ्यायचा आहे व अपलोड बटनावर क्लिक करायचं आहे। अपलोड बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, स्टेप नंबर 6 मध्ये तुम्हाला आता इथे एक 15 सेकंडचा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आहे। जसे की त्या व्हिडिओमध्ये तुमचं नाव, तुमचा जिल्हा, तुमच्या गावाचं नाव तुम्हाला इथे सांगायचं आहे आणि 15 सेकंडचा तुम्हाला इथे व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आहे। व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर मित्रांनो, नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे। नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर समोर आता इथे तुम्हाला पासवर्ड क्रिएट करायचा आहे। इथे पासवर्ड क्रिएट केल्यानंतर मित्रांनो, इथे टर्म्स अँड कंडिशनवर ऍक्सेप्ट करून म्हणजे टिक मार्क करून तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे। सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर मग मित्रांनो, समोर तुम्हाला स्टेप नंबर 8 म्हणजे 8 मध्ये तुम्हाला इथे टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्ट करून ओके बटनावर क्लिक करायचं आहे। ओके बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, इथे पाहू शकता तुम्ही यू हॅव सक्सेसफुली कंप्लीटेड युअर रजिस्ट्रेशन प्रोसेस विथ सारथी पोर्टल। आता इथे तुम्हाला PRN नंबर म्हणजेच लॉग इन ID मिळून जाईल। इथे तुम्हाला इथे जो काही लॉग इन ID आहे तो नोट करायचा आहे, लिहून घ्यायचा आहे आणि ओके बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। ओके बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला समोर इथे खाली इथे पाहू शकता स्टेप नंबर 10 मध्ये जे काही तुमचा PRN नंबर आहे म्हणजे जो काही तुमचा लॉग इन ID आहे ते तुम्हाला इथे दिसून जाईल। आणि समोर तुम्हाला आता इथे पाहू शकता तुम्ही परत आपल्याला बॅक यायचं आहे होम पेज वर आणि जो काही तुमचा लॉग इन ID आणि पासवर्ड तुम्हाला इथे टाकून आपल्याला कॅप्चा कोड टाकून लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर मित्रांनो, समोर इथे तुम्ही पाहू शकता इथे तुम्ही समोर पाहू शकता खाली तुम्हाला लॉग इन केल्यानंतर इथे पहा युअर प्रोफाईल इज इनकम्प्लीट, इथे तुम्हाला गो टू प्रोफाईल वर क्लिक करायचं आहे। जी काही आपली प्रोफाईल आहे ती इनकम्प्लीट आहे, ती आपल्याला कंप्लीट करायची आहे। गो टू प्रोफाईल वर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, खाली तुम्हाला इथे पाहू शकता आता स्टेप नंबर 13 मध्ये तुम्हाला तुमची जी काही बेसिक डिटेल आहे जसे की तुमचं नाव, फादर्स नेम, मदर्स नेम, मॅरिड स्टेटस, मॅरिड आहेत की अनमॅरिड आहेत, जन्मतारीख, जेंडर सिलेक्ट करून तुम्हाला इथे आधार नंबर टाकायचा आहे आणि आधार नंबर टाकल्यानंतर आर यू सिटीजन ऑफ इंडिया इथे येस करून तुम्हाला सिलेक्ट युअर लँग्वेज, इथे जी काही आपली भाषा आहे ती इथे मराठी आपल्याला इथे सिलेक्ट करायची आहे। तुम्ही कोणतीही भाषा इथे सिलेक्ट करू शकता, लँग्वेज इथे निवडू शकता। मित्रांनो, इथे लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर समोर तुम्हाला तुमचा जो काही ऍड्रेस आहे तो ऍड्रेस इथे फिल करायचा आहे, जसे की तुमचा ऍड्रेस, लँडमार्क, कंट्री, स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका, डिस्ट्रिक्ट, जिल्हा, इथे तुमचा तालुका, तुमचं गाव इथे निवडून तुम्हाला
पोस्ट ऑफिस सिलेक्ट करून पिन कोड टाकायचा आहे आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता समोर तुम्हाला स्टेप नंबर 14 मध्ये कॉन्टॅक्ट डिटेल्स जसं की तुमचा मोबाईल नंबर आणि मेल टाकायचा आहे आणि इथे नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो खाली इथे कास्ट कॅटेगरी डिटेल्स इथे तुम्हाला डायरेक्ट नेक्स्ट बटनावर इथे क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो क्वालिफिकेशन डिटेल्स खाली इथे स्टेप नंबर 16 मध्ये तुम्ही पाहू शकता तुमचं क्वालिफिकेशन म्हणजे तुमचं शिक्षण इथे तुम्हाला किती झालं आहे ते निवडायचं आहे. आणि इथे एक लक्षात असू द्या कमीत कमी या कोर्ससाठी तुम्हाला 10वी पास असणं गरजेचं आहे. खाली तुम्ही ते नोटिफिकेशन सुद्धा पाहू शकता रेड कलर मध्ये आहे मित्रांनो. इथे तुम्हाला तुमचं शिक्षण टाकायचं आहे. नेम ऑफ क्वालिफिकेशन, क्वालिफिकेशन टाईप, युनिव्हर्सिटी, क्वालिफिकेशन स्टेटस, इथे तुमचं शिक्षण कधी पूर्ण झालेलं आहे, इथे तुम्हाला पर्सेंटेज म्हणजे टक्केवारी किती आहे, क्लास टक्केवारी टाकून तुम्हाला इथे सिलेक्ट क्लास निवडायचा आहे आणि ऍड बटनावर क्लिक करायचं आहे. ऍड बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो वर्क एक्सपेन्शन म्हणजे तुम्ही जर अगोदर इथे तुम्हाला एक्सपिरियन्स असेल, अगोदर कंपनीमध्ये जर जॉब करत असाल तर तुम्हाला इथे कंपनीचं नाव वगैरे टाकायचं आहे किंवा तुम्ही स्टेप नंबर 17 मध्ये नो वर क्लिक करून नेक्स्ट बटनावर क्लिक करू शकता. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे बघा स्टेप नंबर 18 मध्ये आता तुम्हाला इथे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. मित्रांनो डॉक्युमेंट मध्ये तुम्हाला इथे पहिल्या नंबर मध्ये सिग्नेचर अपलोड करायची आहे. सिग्नेचर जेपीजी मध्ये तुम्ही इथे फॉर्मॅट मध्ये करू शकता. सिग्नेचर केल्यानंतर मित्रांनो समोर तुम्हाला दोन नंबर मध्ये आधार कार्ड अपलोड करायचं आहे. आधार कार्ड अपलोड केल्यानंतर समोर तिसऱ्या नंबर मध्ये मित्रांनो तुम्हाला अपलोड इथे तुम्हाला मार्कशीट किंवा 10वीचं जे काही सर्टिफिकेट आहे ते इथे अपलोड करायचं आहे. आणि 4 नंबर मध्ये तुम्हाला जे काही एज प्रूफ आहे जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड तुम्ही इथे अपलोड करू शकता. अपलोड केल्यानंतर मित्रांनो नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर आता खाली परत तुम्हाला इथे डॉक्युमेंट अपलोड करायला इथे दिसून जाईल स्टेप नंबर 19 मध्ये. इथे तुम्ही पाहू शकता कास्ट सर्टिफिकेट. कास्ट सर्टिफिकेट जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे हे सोडून द्या. 2 नंबर मध्ये तुम्हाला नॉन क्रिमिलियर इथे अपलोड करायचं आहे आणि 3 नंबर मध्ये इन्कम सर्टिफिकेट व 4 नंबर मध्ये डोमोसाईल ऑफ महाराष्ट्र व लास्ट मध्ये मित्रांनो तुम्हाला इथे EWS अपलोड करायचं आहे. कास्ट सर्टिफिकेट अपलोड नाही केले तरी चालेल मित्रांनो, पण खाली तुम्हाला इथे शेवट 5 नंबर मध्ये EWS अपलोड करायचे. EWS अपलोड केल्यानंतर मित्रांनो नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर जी काही तुमची प्रोफाईल आहे ती तुम्हाला इथे दिसून जाईल आणि खाली तुम्हाला इथे स्क्रोल करून इथे पाहू शकता तुम्ही इथे तुम्हाला सबमिट बटनावर स्टेप नंबर 20 मध्ये तुम्हाला नेक्स्ट करून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता इथे तुम्ही पाहू शकता स्टेप नंबर 21 मध्ये तुम्हाला इथे तुमचा जो काही कोर्स आहे तो इथे निवडायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे. इथे पाहू शकता तुम्ही शो डिटेल्स वर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे आणि शो डिटेल्स वर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला आता सिलेक्ट डिस्ट्रिक्ट तुमचा जो काही जिल्हा आहे तो निवडायचा आहे आणि नंतर तुम्हाला इथे सर्च बाय तालुका और सेंटर नेम जे तुम्हाला जे काही तालुक्याच्या ठिकाणी जे काही सेंटर आहे ते इथे निवडायचं आहे आणि अप्लाय बटनावर तुम्हाला इथे तुमचा कोर्स निवडून अप्लाय बटनावर क्लिक करायचं आहे. अप्लाय बटनावर जसं तुम्ही क्लिक करसाल मित्रांनो तुम्ही जर या कोर्ससाठी इलिजिबल असाल तर तुमच्या समोर असा इंटरफेस दिसून जाईल आणि इथे तुम्हाला स्टेप नंबर 23 मध्ये प्रोसेड बटनावर क्लिक करायचं आहे. टर्म्स अँड कंडिशनवर क्लिक करून प्रोसेड बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. प्रोसेड बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे तुमची जी काही प्रोफाईल समरी आहे ती दिसून जाईल आणि इथे तुम्हाला एकदा कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर मित्रांनो इथे पाहू शकता तुम्ही स्टेप नंबर 25 मध्ये यू हॅव सक्सेसफुली कंप्लीटेड युअर रजिस्ट्रेशन प्रोसेस विथ सारथी पोर्टल. इथे तुम्हाला ओके बटनावर क्लिक करायचं आहे आणि ओके बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता तुमचा जो काही फॉर्म आहे तो यशस्वीरित्या इथे भरला गेलेला आहे. तुम्हाला इथे तुमचं जे काही फॉर्म भरला आहे ते ऍप्लिकेशन स्टेटस तुम्हाला इथे दिसून जाईल. इथे पाहू शकता तुम्ही इथे सध्या पेंडिंग आहे. अशा प्रकारे मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता व जो काही हा मोफत कॅम्प्युटर कोर्स आहे याचा लाभ यासाठी तुम्ही फॉर्म देखील भरू शकता. मित्रांनो फॉर्म भरल्यानंतर तुमचं डिटेल्स इथे पेंडिंग दाखवा आणि नंतर तुम्ही इथे जे काही फॉर्म भरल्यानंतर तुम्ही याला जर पात्र असाल तर याची यादी याच पोर्टलवर याच वेबसाईटवर इथे तुम्हाला दिसून जाईल, इथे लागून जाईल. या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. चला तर मग मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मराठी बांधवांना नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.